बुधवार रात के समय विट्ठलवाड़ी पुलिस ने अवैध हुक्का पार्लर पर छापेमारी की। विट्ठलवाड़ी पुलिस थाने की अपराध शाखा में तैनात रामदास मिसाल को गुप्त सूत्रों से जानकारी मिली थी कि मानेरे गांव की लक्ष्मी नाथा भोईर नामक चाल की रूम नंबर 4 में राकेश नाथा भोईर अवैध हुक्का पार्लर चला रहा है। मिली हुई जानकारी के आधार पर पुलिस उपायुक्त सचिन गोरे और वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल पडवल के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक हर्षल कुलकर्णी, बंकट स्वामी दराडे, रामदास मिसाल, दिलीप चौहान, संतोष सांगले, गणेश राठौड़, गणेश डमाले और चंद्रकांत गायकवाड़ की टीम ने छापा मारा। इस दौरान यह पाया गया कि राकेश नाथा भोईर अवैध हुक्का पार्लर चला रहा था। वहां पर 9 व्यक्ति हुक्का पीते हुए पाए गए। विट्ठलवाड़ी पुलिस ने उनके खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर हुक्का पॉट और हुक्का फ्लेवर जब्त कर लिया है। माननीय पोलीस आयुक्त आदरणीय आशुतोष डुंबरे सर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनकडून कारवाई सातत्याने चालू आहे। मुले तरुण पिढी ही नशेच्या आहारी जात आहे, त्या दृष्टीने आपण NDPS कंजम्पशन पोझिशनचे जब केसेस करत आहेत। आम्हाला अशी कारवाई करत असताना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आपले गुन्हे प्रकटीकरण पथकातील TPI कुलकर्णी, PSI दराडे, पोलीस हवालदार मिसळ व टीम आपण दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रात्री मानेरे गावामध्ये रवाना केलेली होती। त्यावेळेस मानेरे गावातील राहुल नगर येथील एका चाळीतील घरामध्ये राकेश भोईर नावाचा व्यक्ती अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालवताना मिळून आला। त्याच्याबरोबर तिथे सदर गुन्ह्यात सहभागी झालेले इतर 9 असे टोटल 10 जणांविरुद्ध आपण महाराष्ट्र राज्य सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने सुधारित अधिनियम 1918 अन्वये गुन्हा नोंद करलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी वापरलेले जी काही पॉट्स आहेत, हुक्का पार्लर पॉट्स व फ्लेवर तंबाखूची उत्पादने ही सुद्धा जप्त केलेली आहेत। आणि याद्वारे मी सर्व नागरिकांना आणि सांगू इच्छितो की असे कोणतेही इलिगल ऍक्टिव्हिटीज आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित आम्हाला माहिती द्या, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि गुन्हेगारांना पण आम्ही सांगू इच्छितो की 24/7 आमची तुमच्यावरती निगराणी आहे, कोणाचीही गय केली जाणार नाही। जय हिंद।